नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव आहे संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आणि आत्ताचा जास्त पार्सल आलेला आहे. मी काही पार्सल ऑर्डर केलेले आहेत, मी एकदाच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे त्याच्यातले काही युनिकसुद्धा वस्तू आहेत. पुढे एक व्हिडिओ करेन सगळ्यांचा, एक 4-5 घरचा असं वस्तू आहेत. आत्ता ना इथे जे झुंबर दिसत आहे ह्याचं सगळं तुटलेलं आहे. म्हणजे हे त्याचे दोऱ्या वगैरे तुटून गेलेले आहेत. त्याची म्हणजे हे करायचं व्यवस्थित, त्याला काय म्हणतात, दोऱ्या वगैरे बांधायचे. ते झुंबरचं सगळं खराब झालेलं आहे, त्याला व्यवस्थित करायचे आहेत. आणि आपल्या जे रॅकमध्ये बॉटल्या वगैरे आहेत पिवळे, त्यांनासुद्धा दोऱ्या बांधून हँग करायचं आहे मला तिकडच्या पुढच्या खिडकीला. म्हणजे जवळपास सगळं हे काम करायचं गार्डनचं, तेच तुम्हाला शेअर करणार आहे मी. तुम्हाला पण याच्यातून काय आयडिया येतील गार्डनिंगसाठी, म्हणून बघू तसं आपण पुढं. त्या अगोदर ना पुढं केसाला मी मेहंदी लावून घेणार आहे. मेहंदी लावून घेऊन सुरू करणार आहे, कारण आता झालं 30वी पार झालेली आहे. आता पुढं मेहंदी वगैरे लावावं लागणारच आहे. मेहंदी लावून मग लगेच मी गार्डनचं काम करायला घेणार आहे, म्हणजे आपल्या झाडाचं वगैरे. आपण दुसऱ्याची मदत न घेता आपण स्वतः मेहंदी कशी लावता येते हे तुम्हाला दाखवणार आहे मी. शक्यतो करून स्वतः मेहंदी लावायला खूप अवघड जातं, पण काही पर्यायच नसल्यावर आपण हे असं ट्राय करू शकतो. साठी सर्वप्रथम आपण सगळीकडून दोन्हीकडे 2 बाजू घेऊन सगळे केसातली गुत्ता काढून घ्यायचा. म्हणजे केस एकदम हे करून घ्यायचे, मोकळे करून घ्यायचे. आणि हाताला ग्लव्ज असतील तर ग्लव्ज, नाहीतर असे मेन कापड वगैरे आपले जे कवर असतात ते कवर लावून घ्यायचे. आणि लट घ्यायचे एक वेवस्थित. तरी घेतलेली आहे मी तशी. एक लट घेऊन तिला लटीला पूर्ण खालीपासून आणि लास्टला शेंड्यापर्यंत व्यवस्थित एक छोट्या लटीला व्यवस्थित पक्क लावून घ्यायचं. आणि त्याला वरी तिथेच बुचडा पाडायचा. तसंच एक गोल जे हे पाडलं होतं आपण तिथं जुट्टू, त्याच्याच भोवताली आता सगळे आपले जे छोटे छोटे लट करून घेऊन आपण जे मेहंदी लावून घेतो ते व्यवस्थित त्या सगळ्या लढीला एकाच्या बाजू एकावर एक असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता हे पहा, अगोदरची एक आपली लट व्यवस्थित झालेली आहे. आणि या दुसऱ्या लटीला आता मी मेहंदी लावून घेते आहे. आणि त्या अगोदरच्या लटीवर हे लट व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे. आणि प्रत्येक लट लावल्याच्या नंतर दुसऱ्या लटीला ते मेहंदीवरून थोडं लावून घ्यायचं. पाहू शकतो तुम्ही असं. आता नंतर वरी लेअर एक मेहंदीचा एक हाताचं लेअर फिरवल्याच्या नंतर ते लट व्यवस्थित गच्च बसेल. ह्याच पद्धतीने सगळे लटी टाकून घ्यायचे. म्हणजे सगळे केस एक छोटे छोटे लट घेऊन असंच हे करून घ्यायचं. इकडचे एक घेऊन मग व्यवस्थित असे ह्या प्रकारे मेहंदी लावून येईल. पहा, 2 लट घेऊन पाहू शकता एकदम केस विंचरल्यासारखं शिस्त बसलेले आहेत. आणि सगळीकडे मेहंदी व्यवस्थित लागलेली आहे वरून खालीपर्यंत. एक मोठा जुडा टाईप म्हणजे बुचडा पडेल मागलच्या बाजूला. आणि ते मेहंदीच्याच मदतीनं खूप मस्त बसेल. आणि त्याच्यावर एक हाताचे जे कवर असते ते कवर त्या ह्यालाच टाकून द्यायचं. म्हणजे ते वाळणार नाही, कडक होणार नाही, केसाला आपल्या डॅमेज होणार नाही. रुबी झालं मग तुझं मम्म कर ना. खालचं का खाली, वरचं खा की ग. पाहू शकता तुटून गेलेलं आहे. हे इकडले दोऱ्या वगैरे व्यवस्थित तुटलेले आहेत. त्याला बांधायचं आहे आता. त्यासाठी मी याला खाली काढून व्यवस्थित बांधणार आहे. झाडं एवढ्या ह्याच्यामध्ये पण किती छान लागलेत पहा. पण याचे दोरा तुटून गेले सगळे. आता व्यवस्थित बांधते. आता हे दोरी आहे ना, आम्ही असं सहज एका ठिकाणी येत होतो तर ते छान वाटलं. मी अगोदरच आणून ठेवलेलं होतं मुद्दाम, ह्याच्यासाठी वगैरे काय नाही, असं छान वाटलं कशासाठी काम येईल म्हणून आणले होते. पण मस्त ह्या झुंबरसाठी कामाला आला आपल्याला. झाडाच्या छान आहे त्याचा कलर पण म्हणजे असं काळं आणि पांढरा कलर. आणि हे पहा किती छोटे छोटे जे बॉटल्याचं अर्धा भाग वरचा आहे त्याच्यामध्ये किती छान हे पर्पल हंट आले. हे वेगळ्या प्रकारचं पर्पल हंट आहे, छान आलेले आहेत. आणि हे आहे ओरिजिनल पर्पल हंट. ह्या 5पैकी एक हे ओरिजिनल पर्पल हंट आहे. पण मी ते छोटे बॉटल्यांचं करणार होते, पण नंतर कॅन्सल केले. म्हणजे दोन्हीचे पण करायचे आहेत. मी आता ते बॉटल्या जे रॅकमध्ये ठेवलेलं होतं त्यांनासुद्धा घेऊन आलेले आहे मी. आता ते 2 एक म्हणजे वरच्या भागाचं एक आणि खालच्या भागाचं एक असे दोन्ही पण झुंबर तयार करणार आहे. त्याच्यामध्ये ना हे दोरी जी आणलेली होती मी मोठी, म्हणजे जे काळी आणि पांढरं जे काळं पांढरी जी दोरी दाखवली होती तुम्हाला सुरुवातीला, ती दोरी आणलेली होती थोडी जाडसर आहे ती. आणि जे आपल्या ज्या प्लेटला अगोदर जे छिद्र पाडलेले आहेत ह्या मशीने,
त्याच्यानं छिद्र तर बारीक म्हणजे व्हायले होते, दोरी जात नव्हती. मग अगोदरच फक्त सगळं मशीनने ना, जे हे प्लास्टिकला छिद्र पाडायचे ते मशीन असते, त्याला काहीतरी म्हणतात, मी विसरले आता सध्या. त्या मशीननं सगळ्याकडे छिद्र व्यवस्थित मोठे मोठे करून घेतले, हे बॉटलीचे सुद्धा आणि त्यांच्यावरच्या झाकणाचे सुद्धा करून मग आता ह्यांचे सगळे दोऱ्या वगैरे व्यवस्थित टाकायला सुरुवात केली. हे ना 2-3 वेळेस मला काढणं घालणं झालं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालंच नाही, 2-3 वेळेस ट्राय करावं लागलं आणि नंतर हे सगळं झुंबर झालेलं होतं. पण आणि नंतर मला अजून मोठं प्लेट भेटलं ह्याच्यासाठी, कारण हे बाटल्या खूप जड होते. ते छोट्या बाटल्या त्या वरच्या तबकनं म्हणजे वरच्या झाकणानं ते मॅनेज होत नव्हते आणि त्यामुळे मी एक मोठा अजून एक तबक हुडकून मी ह्याला लावले. हे 2 वेळेस काढणं झालं, 2 वेळेस टाकणं झालं, पण लास्टली फायनलला छान आलेलं ते बाटल्याचं. आणि हे बाटल्या आहेत मी अगोदरच करून ठेवलेलं होतं, जे खालच्या बाजूचे आता दाखवलेलं ना ते दिसायलेत ना, ते बाटल्या मी अगोदरच कलर करून ठेवलेल्या आहे 6 महिन्याच्या पूर्वी. तेव्हा करणार म्हणले होते आणि काहीतरी असं अडचण आली म्हणून ते भागीच सोडून गेलं. आता जस्ट त्याला मुहूर्त लागला. अगोदर कलर करून माती टाकून झाडं लावून ठेवलेले हे ते खूप दिवसापूर्वीच. मग आता जस्ट लगे फक्त ओवून अडकवायचंच होतं, तरीसुद्धा तुम्हाला शेअर करावं म्हणलं. हे पाहू शकता मस्त लेअर वाईज छान झालेले आहेत. ह्या सगळ्याच्या भानगडीमध्ये त्याचे कोणते हे तुटत होते, फांटे तुटत होते. मला त्याच्यात खूप त्रास झाला. कोणत्याही झाडाची फांटे वगैरे तुटले की मला खूप त्रास होतो. नंतर पाहू शकता हे मी मोठं प्लेट आणून केलेलं आहे. आता अगोदरचं छोटं होतं आणि हे फायनल लुक हे असं आलेलं आहे आपल्या ह्या बाटल्यांचं. आणि हे फेकाऊपासून टिकाऊ झालेलं आहे फायनली. आता म्हणेल कोणी एवढं काय भारी नाही दिसत, म्हणजे ह्याच्यात वेगळं का आहे, जुनाट दिसायचं वगैरे म्हणू शकतात कोणी, पण हे असं सांगणार आहे की मी फेकाऊपासून टिकाऊ झालेलं आहे. सगळं ह्याच्यातलं वापरलेलं आहे, फक्त दोरे विकत आणलेले, बाकी सगळे घरातलंच फेकाऊपासून टिकाऊ झालेलं आहे. आणि ते छोटं आहे आत्ता दाखवलेलं झाकणाचं, आणि हे मोठं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे, सगळं घरातल्याच वस्तूपासूनचं. हे पाहू शकता तुम्ही छान. हा वारा आल्याच्या नंतर हल्लं तर किती छान हलेलं पहा. माझ्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकता तुम्ही. हे बॉटल्यांचं जे माझ्याची बॉटल्या असतात ना, त्यांच्या खालच्या बाजूचं हे आहे आणि त्यांच्या वरचं जे झाकणाचं तिथं म्हणजे झाकणाच्या बाजूचं ते छोटे झालेलं आहे. म्हणजे एका बाटलीपासून 2 झुंबर तयार झालेले आहेत झाडाचे. छान रंगलेलं आहे पहा. पांढरे असलेले थोडे लाल पडलेले आहेत आणि जे काळे आहेत त्यांना चांगली शाईन आलेली आहे. आणि हे मी फर्स्ट टाइम हे हेअर मास्क वापरलेलं आहे. तुम्हाला फ्रंट कॅमेरानं अक्षरात सुद्धा शाईन मारायला आहे. कसं सोडलंय तुला?